ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अवघ्या 2 आठवड्यावर आहेत आणि या परीक्षा एमसीक्यू पॅटर्ननुसार होणार आहेत। पेपर कसे सेट केले जाणार, पेपर कसे असणार आणि विद्यार्थ्यांना कसा अभ्यास करायचा यावर बोलण्यासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वाल्मिकी गर्जे सर आहेत। ते स्वतः या पेपर सेटच्या प्रोसेसमध्ये आहेत। सर, थोडक्यात अगदी सांगाल विद्यार्थ्यांना की एमसीक्यू पॅटर्न असणार आहे, 25 प्रश्न असणार आहेत, कसे सोडवायचे आहेत, कशी तयारी करायची? त्यापूर्वी खरं तर आपण परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण असं माहिती विद्यार्थ्यांना असली पाहिजे की या परीक्षाचं स्वरूप पहिल्यांदाच बदलतंय। त्याला कारण आपण पाहतो की यावर्षीची जी एक अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवली आहे, या परिस्थितीमुळं कोरोनाच्या परिस्थितीमुळं ही परीक्षा आपल्याला शिवाय न्यायालयाच्या आदेशामुळं घ्यावी लागली आहे आणि ही ऑनलाईन परीक्षा घेण्याचं नियोजन असल्यामुळं निबंध स्वरूप नियमित जी परीक्षा असायची ते पॅटर्न देऊन आता चालणार नाही ऑनलाईनला, म्हणून आपण बहुपर्यायी प्रश्न असतील अशा प्रकारचं परीक्षेचं नियोजन विद्यापीठानं केलं। 25 प्रश्न असणार आहेत, त्याला पर्याय 4 असणार आहेत। त्या व्यतिरिक्त 25 30 पैकी 25 किंवा 35 पैकी 25 असं काही असणार आहे की 25च प्रश्न सोडवायचे? नाही, असं नाही। जास्तीचे प्रश्न असणार नाहीत। जेवढे प्रश्न असतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। 25 प्रश्न असणार आहेत। 25 प्रश्नाला प्रत्येकी 2 मार्क्स असणार आहेत, म्हणजे 50 मार्काची परीक्षा असणार आहे आणि विद्यार्थ्यांना 1 तासाचा वेळ कालावधी त्यात दिलेला असेल। त्या कालावधीमध्ये त्यांनी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर त्यासाठी त्यांनी त्यांचं नियोजन करायचं आहे, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना एक प्रकारे क्वेश्चन बँक म्हणूया आपण त्यांना। क्वेश्चन बँक त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, त्यांना प्रश्न देणार आहोत, त्याचे पर्याय त्यांना देणार आहोत आणि त्यांच्याकडून सराव करून घेणार आहोत। कशा प्रकारे असतात, म्हणजे मॉड्यूल्स वेगवेगळे असतात प्रत्येक सेमिस्टरमध्ये, तर मॉड्यूल्समध्ये कशा प्रकारे विभागणी होणार या प्रश्नाची? साधारणतः प्रत्येक विषयाच्या एक जो अभ्यासक्रम असतो त्यामध्ये जसं तुम्ही आता मॉड्यूल्स म्हणाला, म्हणजे आपण त्याला प्रकरण म्हणतो, धडे। तर जे धडे असतील आणि ज्या धड्यांचा अभ्यास साधारण विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे 13 मार्चच्या पर्यंत जो काही अभ्यासक्रम शिकून झालेला आहे महाविद्यालयामध्ये, त्या महाविद्यालयातल्या त्या विषयाच्या त्या प्राध्यापकांनी त्या अभ्यासक्रमावरतीच प्रश्न तयार करायचे आहेत आणि हे प्रश्न विद्यार्थ्यांना देताना प्रत्येक धड्यावरती एक ॲव्हरेज समान प्रमाणामध्ये समान वेटेज यावं अशा प्रकारे त्याची प्रत्येक चॅप्टरला प्रत्येक मॉड्यूलला समान वेटेज असणार आहे, म्हणजे 4 मॉड्यूल असतील तर 6 प्रश्न। बरोबर। सर्व प्रकरणावरती समान प्रमाणामध्ये प्रश्न असतील अशी काळजी आपण घ्यायची आहे। क्वेश्चन बँक तयार केल्या जातात। क्वेश्चन बँक तयार करत असताना स्वतः प्राध्यापक कशा प्रकारे त्या तयार करतायत आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून कसा अभ्यास करायचा? सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थी नियमित अभ्यास करताना जे काही त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकं असतील किंवा त्यांच्याकडे काही संदर्भ ग्रंथ असतील तर त्या पुस्तकांच्या माध्यमातून, नोट्सच्या माध्यमातून त्यांनी त्याचं थरो वाचन करायला पाहिजे, त्याचा डीप स्टडी त्यांनी त्याचा केला पाहिजे आणि जर त्याचा अभ्यास त्यांनी चांगला केला तर हे एमसीक्यू टाईप ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते त्यांना समजतील आणि त्याची उत्तरं त्याच्यामध्येच असतील। ते त्यांना लक्षात येईल की आपण जे वाचन केलेलं आहे त्याप्रमाणे हा पर्याय त्याला योग्य आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते उत्तर त्यांना सिलेक्ट करता येईल, सोपं जाईल। तर यासाठी त्यांनी खरं तर नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्वी जसा ते अभ्यास करत होते तसाच अभ्यास करायचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे, सखोल वाचन करायचं आहे। शिवाय एमसीक्यूच्या साठी म्हणून त्यांनी वेगळेपण काय करायचं आहे की त्यांना वाचताना एखादा पॅराग्राफ वाचताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्या क्वेश्चन बँकमध्ये एक क्वेश्चन असा आहे, त्याचे असे पर्याय आहेत, तर त्यांच्या लक्षात येईल की त्या वाचताना की हा आपल्याला वाचनात जो मुद्दा आला आहे त्याच्यावरती आपल्याला याचं उत्तर असं असणार आहे आणि म्हणून सखोल वाचन करणं त्यांनी आवश्यक आहे। त्याचबरोबर हे आम्ही जे क्वेश्चन्स त्यांना देऊ एमसीक्यू त्या प्रश्नांचा त्यांनी वेळोवेळी दररोज सराव करावा।
जेणेकरून त्यांना त्याचं एक प्रकारे प्रॅक्टिस होईल, सराव होईल आणि सोपं नियोजन कसं करायचं? कारण 1 तास 25 प्रश्न असणार आहेत. कधी कधी आपण बघतो गणिताला तसा वेळ मिळत नाही, गणिताचे प्रश्न थोडेसे काठिण्य पातळीचे असतात, तर त्याला कसं नियोजन करायचंय आणि अभ्यासाला लागताना विद्यार्थ्यांनी आता काय करायचं? कारण अवघे 2 आठवडे राहिलेत, प्रॅक्टिकल सुरू झाले. खरं तर प्रश्नांची विषय कोणताही असू द्या, काठिण्य पातळी फार कठीण असणार नाही अशा प्रकारचं विद्यापीठांचे आदेश आहेत. म्हणून सर्व विषयाच्या प्राध्यापकांनी आपल्या आपल्या विषयाच्या क्वेश्चन पेपर तयार करताना एक सामान्य पातळी राहील प्रश्नांची, गुंतागुंतीचे प्रश्न असणार नाहीत किंवा प्रश्न वाचायला आणि त्याचे पर्याय वाचायला जास्त वेळ जाणार नाही विद्यार्थ्यांना. अशा प्रकारच्या प्रश्नांचं नियोजन करायचं आहे. फार कठीण प्रश्न विद्यार्थ्यांना द्यायचे नाही आहेत. हो, शिवाय वेळ पुरेल त्यांना अशा प्रकारचेच प्रश्न आपण विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. आणि विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करताना सुद्धा सराव करताना जर त्यांनी सराव केला, दररोज त्यांनी जर सराव केला, तर त्यांना त्या वेळेचं नियोजन करायचं त्यांनी की आज आपण 1 तास वेळ आहे आणि या वेळेत आपण 25च्या ऐवजी 40 प्रश्न सोडून होतील का, 35 प्रश्न सोडून होतील का, म्हणजे वेळेचं त्यांना भान राहील. अनेक वेळा काय होतं की वेळेचं भान विद्यार्थी ठेवत नाहीत आणि मग वेळ पुरला नाही असंही अनेक वेळा घडतं. तर त्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांनी सराव करणं आवश्यक आहे. त्यामुळे MCQ पॅटर्नचे पेपर कसे असणार आहेत, ते पेपर सेट कसे होणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी या पॅटर्नसाठी, या MCQसाठी कशी तयारी करायची आहे हे आपण सरांकडनं समजून घेतलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा आणि तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.